साळोखेनगर इथल्या हडको कॉलनीमधील श्री सिद्धिविनायक प्रणीत रंगीला ग्रुपच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत झाला। यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचंच सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला। जनतेच्या पाठबळामुळेच मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामं करता आली। कोरोना काळात निधीची अडचण आली, त्यावर मात करत मतदारसंघातील कामांना निधी कमी पडू दिला नाही। ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, एमपी थिएटर, विरंगुळा केंद्र अशी विकासकामं केली। 4 कोटी खर्चून युवक युवतींसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र उभा करत असून 5 ठिकाणी अशी स्पर्धा परीक्षा केंद्र उभी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। गेल्या 5 वर्षात 700 कोटींची विकासकामं दक्षिण विधानसभा मतदारसंघात केली आहेत। इंडोर स्टेडियमचा 10 कोटीचा निधी परत घालवण्याचं पाप विरोधकांनी केलं। विरोधकांच्या अहंकारी स्वभावामुळे एकूण 70 कोटींची कामं परत गेली असा घणाघातही त्यांनी केला। श्रीकांत मोरे यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्यामुळेच दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं कायापालट झाल्याचं सांगितलं। सिद्धिविनायक प्रणीत रंगीला ग्रुपचे अध्यक्ष अमोल कापसे यांनी मंडळाची नवीन वास्तू उभी करून आमदार ऋतुराज पाटील यांनी सर्व तरुणांचं स्वप्न पूर्ण केल्याचं सांगितलं। आगामी विधानसभा निवडणुकीवेळी संपूर्ण ताकदीनिशी आम्ही त्यांच्यासोबत राहू अशी ग्वाही त्यांनी दिली। संजय मेनसे यांनीही मनोगत व्यक्त केलं। यावेळी माजी नगरसेविका प्रतीक्षा पाटील, सिद्धिविनायक प्रणीत रंगीला ग्रुपचे उपाध्यक्ष स्वप्नील चिंदकर, रवींद्र कवठेकर, धीरज पाटील, रवींद्र राऊत, सुनील शिपुगडे, शिवाजी यादव यांच्यासह भागातील नागरिक आणि रंगीला ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते।